बाळांनो, आपला क्वेश्चन काय होता रे? क्वेश्चन एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. कोणाच्या बेसिसवर? हायब्रिडायझेशनच्या बेसिसवर आपण मोनो हॅलोचं क्लासिफिकेशन बघणार आहे. ओव्हरऑल क्लासिफिकेशन काय सांगितलं? मोनो, डाय, ट्राय, बरोबर की नाही? पण मोनो मध्ये जिथं मी स्टार लावला होता, परीक्षेला इम्पॉर्टंट सांगितलं होतं, याच्या आधी क्वेश्चन आले, येत राहणार, जे सीईटी जेईला सुद्धा महत्वाचे आणि बोर्डाला सुद्धा महत्वाचे. पोरांनो लक्ष द्या. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण दोन पद्धतीने क्लासिफिकेशन बघणार आहे. पहिलं म्हणजे काय? असा कार्बन ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 असेल तो कुठं शोधायचा? 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. आणि असा कार्बन ज्याचं हायब्रिडायझेशन काय असेल? sp2 असेल, जो कुठं शोधायचा आहे? 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. बरोबर. आता आपण ते शोधण्याचं काम करूया. चला, sp3 मध्ये पहिला कुठला एक्झाम्पल बघायचं रे? अल्काइल हलाइड. दुसरं कुठलं बघायचंय? मोठ्यानं अलाइल हलाइड. तिसरं कुठलं बघायचंय? बेन्झाइल हलाइड. चलो मग आता बघूयात. पहिलं आर एक्स मध्ये पहिलं एक्झाम्पल आपण बघतोय बाळांनो. आर फॉर अल्काइल, आर फॉर अल्काइल आणि एक्स फॉर हलाइड. अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड मध्ये एकदम बेस्ट एक्झाम्पल पहिलंच मी घेतो बाळांनो. CH3 CH2X. किती भाऊ काढलेत? 1 आणि 2. दोन भावांना आपण इथ म्हणतो. काय म्हणतो? इथ. आणि इथं एक हायड्रोजन रिप्लेस झालाय, म्हणजे मोनोचा एक्झाम्पल आहे का? डायचं आहे का ट्रायचं आहे रे? शबाश. मोनो एकच हायड्रोजन दिसतोय, इट्स मोनो. मग इथाइल हलाइड काय नाव आहे याचं रे? इथाइल हलाइड. इथाइल हलाइड. चलो दुसरं एक्झाम्पल मी घेतो आता बघा. CH3 CH बघा, CHX आणि इकडं CH3. बाळांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी तुम्हाला ऑलरेडी शिकवले. आता नवीन व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी सांगतोय. हॅलोजन अटॅच असलेल्या कार्बनला स्टार केला, बरोबर आहे का? कोणाला स्टार केलाय मी? असा कार्बन ज्याला कोण अटॅच आहे? हॅलोजन. तुम्हाला मी शिकवले तो वाला कार्बन आपण काय नेहमी म्हणतो? शबाश. काय म्हणतो? मोठ्याने सांगायचं. शबाश, अल्फा. मग आता एक्स वाला हा अटॅच आहे, ह्याला स्टार लावला, दॅट इज युअर अल्फा. अरे कळलं का बस का लोक? अल्फा. बरोबर आहे. आता मी तिसरं एक्झाम्पल ड्रॉ करून घेतोय बाळांनो. तिसरं एक्झाम्पल बघा मुद्दामून. CH3 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 आणि एक्स. आता इथं पण तुम्ही सांगू शकता बाळांनो, येलो कलर कुठे गेला? सापडत नाही येलो कलर मला. स्टार लावला आणि ह्या स्टार वाल्या कार्बनला मी काय म्हणले? अल्फा. कुणाला स्टार लावलाय? आता तुमचं पहिलं काम एकच आहे की सावंत सरांनी बाबा कुठल्या कार्बनला स्टार केलाय, अल्फा कुणाला म्हणलंय, हे तुमच्या उघड्या डोळ्यांनी नीट बघायचं. कळलं का? येस. आता स्टार केलाय असा कार्बन हाय ज्याला हॅलोजन अटॅच आहे. स्टार केलाय कार्बन असा हाय ज्याला हॅलोजन अटॅच आहे. इकडे हॅलोजन आहे. स्टार केलाय त्याला खाली हॅलोजन अटॅच आहे. आता बाळांनो आपण काय शोधणार? तुकार लक्ष समोर दे. अल्फाला काय असणार आहे अटॅच? बीटा. अल्फाला अटॅच कोण असतो? किती बीटा आहेत रे बाळांनो? 1 बीटा. सो दिलेलं स्ट्रक्चर 1 डिग्री झालं. काय झालं? 1 डिग्री. किती आहेत? अल्फाला 1 बीटा कनेक्टेड आहे. संपलं. दॅट्स इट. सो सिंपल. अल्फा किती कार्बनला कनेक्टेड आहे? एकाच कार्बनला कनेक्टेड आहे. तो पण कोण आहे? बीटा आहे. किती कॉन्सेप्ट सोपा आहे. जर तुम्हाला गडबड वाटत असेल तर व्हिडिओ परत रिपीट करून बघा. काय अवघड आहे त्यात? हे अल्फाला हा एक बीटा कनेक्टेड आहे आणि हा एक बीटा कनेक्टेड आहे. किती बीटा कनेक्टेड झाले बाळा हो? मग बचका लोक हे स्ट्रक्चर किती डिग्रीचे? 2 डिग्री. सगळा खेळ हॅलोजन अटॅच असलेल्या कार्बनचा आहे. आय रिपीट, सगळा खेळ हॅलोजन अटॅच असलेल्या कार्बनचा आहे. तुमची नजर आता त्याच कार्बनवर पाहिजे. विचार फक्त आता 1 डिग्री, 2 डिग्री आणि 3 डिग्री वर पाहिजे. बीटा बीटा बीटा. म्हणून हे स्ट्रक्चर कुठलं झालं? 3 डिग्री. आता बाळांनो आपण बरोबर 3 डिग्रीचे 3 स्ट्रक्चर काढून घेतलेले, राईट? ह्याचं नाव आहे इथाइल हलाइड. ह्याचं नाव काय रे बाळांनो? आयसोप्रोपाइल हलाइड. काय नाव आहे? शिकवलंय तुम्हाला. जेव्हा 3 कार्बनच्या सिस्टीमला मधल्या कार्बनला हॅलोजन असेल तर आपण कॉमन नेम मध्ये काय लावतो नावाच्या पुढं? आयसो. व्हिडिओ परत परत ऐका, लक्ष देईल. आयसो. ह्याचं काय नाव आहे सांगा आता? किती कार्बन झाले? 4. टर्शरी. 4 म्हणजे काय? टर्शरी. किती कार्बन आहे टोटल? ब्यूट. टर्शरी ब्यूटाइल हलाइड. टर्शरी ब्यूटाइल. ऑल नेम्स आर कॉमन नेम्स. कुठले? सगळे नावं कसले आहेत बच्चा लोग? कॉमन नेम्स. अभी यहाँ पे आपकी नजरें आनी चाहिए. 1 डिग्री मध्ये इथाइल हलाइड आहे, 2 डिग्री मध्ये आयसोप्रोपाइल हलाइड आहे आणि 3 डिग्री मध्ये टर्शरी ब्यूटाइल हलाइड आहे. हेच अख्ख्या सगळ्या वर्षभर हेच आता रिपिटेशन आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर तुमचा हात कांडा झाला पाहिजे. स्ट्रक्चर लिहिता आलं पाहिजे. गिरीश समोर लक्ष पाहिजे. स्ट्रक्चर प्रॉपर ड्रॉ करता आली पाहिजे.
आपल्याला येतंय असा विश्वास ठेवू नका, खरोखर येतंय का ते एकदा लिहा. आता बाळांनो सरळ आहे, स्टार लावलेला अल्फा कार्बनला किती हायड्रोजन आहेत बाळांनो दिसत इथं? 2. किती दिसत आहेत? 2. 2 हायड्रोजन मी अशा पद्धतीने लिहितो बघा, हे 2 हायड्रोजन बघा 2. ठीक आहे. आता मला सांगा कार्बन, स्टारवाला कार्बनचे सगळेच्या सगळे बॉन्ड सिंगल आहेत का? बघा सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. आणि काय सांगितले रे, स्टारवाला कार्बनचं हायब्रिडेशन काय झालं? स्टारवाला कार्बन जो अल्फा आहे त्याचं हायब्रिडेशन काय झालं? sp3. कारण त्याला सगळीकडे काय आहेत रे? काय आहेत सगळीकडे? सिंगल बॉन्ड. काय सगळीकडे? सिंगल बॉन्ड. म्हणजे 1 डिग्रीतला हा कार्बन sp3 हायब्रिडाइज झाला का? येस ऑर नो? किती जणांना समजलं हात वर करा. येस, व्हेरी नाईस. आता 2 डिग्रीतला स्टारवाला कार्बन चेक करा. सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि हा मधला सुद्धा सिंगल. बघा सिंगल 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 आणि हा सुद्धा सिंगल. म्हणजे कार्बनचे चारही बॉन्ड कसे आहेत? सिंगल बॉन्ड आहेत. म्हणजे 2 डिग्री वाला सुद्धा कार्बन कुठल्या हायब्रिडेशनचा झालाय रे? sp3. कुठला हायब्रिडेशन झाला अल्फा कार्बन? sp. समजलं सगळ्यांना? आता 3 डिग्रीत या, स्टार वाला कार्बन जो अल्फा आहे 3 डिग्रीत या, त्याचे बघा चारीच्या चारी बॉन्ड कसे आहेत रे त्याचे? कसे आहेत? अरे जे दिसतंय ते पण सांगायचे हो येतं का? कसे आहेत? कसे आहेत? सिंगल. सिंगलचं हायब्रिडेशन काय असतं? sp3. म्हणजे बाळांनो आपण 3 एक्झाम्पल अल्काल हॅलाइडचे बघितले. एक 1 डिग्री, दुसरं 2 डिग्रीतलं आणि तिसरं 3 डिग्रीतलं. तिन्ही एक्झाम्पल मध्ये स्पष्ट आपल्याला कळलं की अल्फा कार्बनचं हायब्रिडेशन काय आहे? sp3. काय आहे? sp3. अल्फा कार्बनचं हायब्रिडेशन काय आहे? अरे अल्फा कार्बन, स्टार वाला कार्बन, अल्फा कार्बन, त्याचं हायब्रिडेशन काय आहे? sp3. 1 डिग्रीत पण sp3 निघालं, 2 डिग्रीत पण sp3 निघालं आणि 3 डिग्रीत पण sp3 निघालं. समजलं का? आता कशात बघणार आपण? अलायलिक हलाइड. कशात बघणार आपण? अलायलिक हलाइड. चला बघा बाळांनो, अलायलिक किंवा अलाइल म्हणलं तरी चालतंय. काय? अलायलिक हलाइड. आता अलायलिक हलाइड मध्ये बाळांनो सिंपल आहे. पहिल्यांदा 3 कार्बन सिंगल बॉन्डचे ड्रॉ करून घ्या. पहिली स्टेप किती सोपी आहे. काय केलं सांगा? पहिल्या स्टेप मध्ये 3 कार्बन अलाइल बनवायचंय. काय बनवायचंय? काय बनवायचंय? मोठ्या आवाजात काय बनवणार आहे? काय बनवतोय? काय बनवणार आहे? तर अलाइल. आणि काय बनवतोय? अलाइलच बनवतोय. काय बनवतोय? अलाइल. बाळांनो मला सांगा पहिल्या स्टेपला किती कार्बन सिंगल बॉन्डचे ड्रॉ करून घेतले? अरे कितने कार्बन है? 3 कार्बन ड्रॉ करून घेतले. आता बाळांनो पहिल्या 2 कार्बन मध्ये इकडे बघा पहिल्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड करून घेतला. काय घेतला? डबल बॉन्ड. संपला विषय. अलाइल सिस्टीम तयार झाली. काय सिस्टीम तयार झाली? अलाइल. मग मला सांगा अलायलिक सिस्टीम किती कार्बनची बनवतो? पहिला पॉइंट, अलायलिक सिस्टीम किती कार्बनची बनवतो? शाबास. त्यातल्या पहिल्या 2 कार्बन मध्ये काय द्यायचा? डबल बॉन्ड. संपला विषय, संपला. अलाइल तयार झालं. ह्याला आपण प्रोपीन पण म्हणतो. काय म्हणतो? कळलं का? ह्याला काय म्हणतो? प्रोपीन. आता बाळांनो सिंपल ह्या प्रोपीन मध्ये बघा काय करतोय मी. ह्याला हायड्रोजन किती असणार आहे? 2. किती असणार आहे? 2. सिंपल आहे. ह्याला हायड्रोजन किती असणार बाळांनो? 1. तो हायड्रोजन असा खाली लिहितो. चालतंय का? येस. आणि या कार्बनला किती हायड्रोजन असणार रे? 3 कसे? 2. कारण एक व्हॅलेन्सी मी काय ठेवली? फ्री. काय ठेवले? फ्री. आणि तो हायड्रोजन रिप्लेस केलाय कशानं? हॅलोजननं. कशानं? हॅलोजननं. म्हणजे आता अलाइल हलाइड हे सगळं जे आहे बघा, इकडे बघा, अतिशय सोपं आहे बघा. इथपर्यंत कुठली सिस्टीम म्हणायची याला? अलाइल. काय म्हणायचं याला? अलाइल. आणि हा कोण आहे तुमचा? हा हलाइड. कोण आहे तुमचा? हलाइड. काय तयार झालं बाळांनो? अलाइल हलाइड. आता अलाइल हलाइड मध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे शिकवलेलंच आहे. हॅलोजन ज्या कार्बनला लागतो त्याला काय देऊन द्या? स्टार. हॅलोजन ज्या कार्बनला लागतो त्याला काय द्यायचा? पहिला स्टार द्यायचा. स्टार दिला की त्याला नाव काय द्यायचं? स्टार वाला कार्बनला आपण काय म्हणतो? अरे स्टार वाल्या कार्बनला काय म्हणतो? अल्फा म्हणतो. अल्फाला अटॅच असलेला कोण आहे? बीटा. किती बीटा आहे त्याला? 2. अरे 2 तुम्हाला दिसतात? किती बीटा आहेत? म्हणजे दिलेलं अलाइल हलाइड हे किती डिग्रीतलं आहे? किती डिग्रीतलं आहे? 1 डिग्री. 1 डिग्रीचा कार्बन बघा. आता अल्फावाला कार्बन मागं सिंगल बॉन्ड, पुढं सिंगल बॉन्ड, आणि इथं 2 हायड्रोजनचे 2 काय आहेत? सिंगलच आहेत. काय आहेत? सिंगल. म्हणजे दिलेला कार्बन, स्टारवाला कार्बन अल्फावाला कुठला हायब्रिडेशन दाखवतोय? sp3. कुठला हायब्रिडेशन दाखवतोय? कळलं सगळ्यांना? ओके. आता नेक्स्ट पुढे जाऊयात. याच्यातूनच 2 डिग्री बनवता येतं. याच्यातूनच
2 डिग्री बनवता येतं. कसं 2 डिग्री बनवता येतं बघा बरं आता. चला हाय असं CH2 हाय असा काढा, डबल बॉन्ड हाय असा काढा, CH हाय असा काढा. हा दिसतोय का? आता पुढं फक्त जो अल्फा वाला कार्बन होता, जो स्टार वाला कार्बन आहे, ज्याला आपण अल्फा म्हणलंय, ज्याला कोण अटॅच आहे बाळांनो? हॅलोजन. कोण अटॅच आहे? हॅलोजन. कळतंय ना? याला फक्त बाळांनो मी काय केलंय नीट लक्ष द्या. लुक ॲट दिस. अल्फाचे किती हायड्रोजन होते रे अल्फाला? इथं बघा, इथं बघा किती हायड्रोजन होते. इथं बघा किती हायड्रोजन होते? 2. किती हायड्रोजन आहे? 2. 1 डिग्रीचा 2 डिग्रीचा असेल तर अल्फा वाल्या कार्बनला जिथं 2 हायड्रोजन आहेत तिथं फक्त एकच हायड्रोजन लिहा आणि एक बॉन्ड CH3 रिप्लेस करा. आता तुम्हाला लक्षात येईल, आता तुमच्या लक्षात येईल बाळांनो की इथं हा तर बीटा पहिला वाला होता पण हा एक बीटा वाढला. किती बीटा वाढले? 2 बीटा. कळलं ना काय केलं? येस. आता इथं हे जे झालं ते 2 डिग्री. 2 डिग्री मध्ये जो स्टार वाला कार्बन आहे अल्फा वाला त्याचं हायब्रिडेशन इथं सुद्धा काय आहे? sp3 आहे. नीट बघा sp3 आहे. सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि हा मधला सुद्धा सिंगल. कळलं का सगळ्यांना? म्हणजे जो कार्बन, लक्ष तुमचं तीक्ष्ण पाहिजे. आपण कुणाचं हायब्रिडेशन बघतोय? अल्फा कार्बनचं. कुणाचं? आणि अल्फा कार्बन कोण आहे? लक्षच नाही शिकवताना. अल्फा कार्बन कोण आहे? अल्फा कार्बन कुणाला म्हणलंय? ज्याला हॅलोजन अटॅच आहे तो वाला. समजतंय ना? म्हणजे अल्फा कार्बन ओळखता आला पाहिजे इथून पुढे सगळ्यांना. हे 10 वेळा रिपीट करून सांगतोय. आता सेम परत मागचं आहे असं CH2 CH परत डबल मध्ये इकडं आता C आणि X लावा स्टार. चला पटकन CX ला स्टार लावा. CX ला स्टार लावल्यावर काय सांगा? स्टार वाला अल्फा. आता इथं बघा इकडे पण एक CH3 आहे आणि इकडे एक CH3. आता एकही हायड्रोजन शिल्लक नाही. नीट बघा 1 डिग्री मध्ये अल्फा वाल्या कार्बनला किती हायड्रोजन होते? 2. किती होते? 2 डिग्रीत जाताना तिथंच हायड्रोजन एक रिप्लेस झाला एका CH3 न. बरोबर? एका CH3 न. राहिलेला एक हायड्रोजन आहे ना हा, तो सुद्धा आता इथं एकही हायड्रोजन शिल्लक नाही. दुसरा CH3 आलाय तिथं. दुसरा CH3 आलाय. आता मला बीटा मोजा. चला अल्फाला हा एक बीटा, हा एक बीटा आणि हा एक बीटा. म्हणजे किती डिग्री झालं रे हे? 3 डिग्री. स्टार केलेला अल्फा कार्बनचं हायब्रिडेशन काय झालं? sp3. काय झालं? काय झालं? sp3. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आणखीन एक शिकला गोष्ट, अलायलिक सिस्टीम कशी बनवायची. किती कार्बनची अलायलिक सिस्टीम असते? कॉमन बनवतो इथं. पहिले 3 कार्बन ड्रॉ करा, नंतर सुरू पहिल्या 2 कार्बन मध्ये कुठला बॉन्ड बनवा? डबल बॉन्ड बनवा आणि तिसऱ्या कार्बनला डायरेक्ट हॅलोजन द्या. नंबरिंग देताना आयुपॅक साठी 1 2 3 ही अलायलिकची सिस्टीम आणि या स्टेप्स लक्षात ठेवा, कारण भरपूर वेळा विचारला जाणारा क्वेश्चन आहे हा. इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आलं लक्षात? समजतंय का सगळ्यांना? ओके. पुढचा व्हिडिओ आपला कसा असणार आहे? बेन्झाइलिक हलाइड. जिथं सगळी मुलं फसतात. पुढचा व्हिडिओ कुठला आहे? बेन्झाइलिक हलाइड. तोपर्यंत राईट इट डाऊन फास्ट.